इतका वेळ झाला पण अजूनही मंथलीचा यायचा पत्ता नाही. या मुलीच्या जातीचा ना काही भरोसाच नसतो. 5 मिनिटं सांगतात आणि 1.5 तास लेट. पण आज कुठल्याही परिस्थितीत मला वकिलांना पैसे द्यायचे. पण एवढ्या साऱ्या नाही मंथली कशी नाही येत? तुला परत माझी वाट बघावी लागली असेल ना. पण रिअली सॉरी अविनाश. अरे वेडा, तुला उशीर झाला म्हणून आम्ही तुझ्यावर नाराज असला अजिबात. अगं तू तर या राजाची राणी आहेस आणि मी सुद्धा तुझ्या भेटीसाठी सदैव आतुर असते. जे काम तुझ्या महत्वाचं होतं ना त्यात नाईलाज. पण मंथली आज कुठल्याही परिस्थितीत मला वकिलांना पैसे द्यायचे होते आणि तू नाईलाज म्हणतेस. अरे अरे पण मला पूर्ण बोलू तरी देशील का? त्यामुळेच मला यायला उशीर झाला, यात माझा नाईलाज झाला असं म्हणायचं होतं मला. अच्छा, म्हणजे आम्ही खरंच समजायचं की आमच्या या दिलाच्या राणीनं आमची लाज राखली म्हणायची. मग काय? आणि आपल्या अनमोल प्रेमापुढे पैशाचं काय मोल? आणि तसंही आपलं लग्न फिक्स आहे ना, मग घ्यावीच लागेल त्यासाठी रिस्क. मंथली खरंच तू फक्त माझ्या दिलाची राणी नाहीयेस तर माझ्या सुखदुःखाची साथी सुद्धा आहेस. काहीतरीच काय केवढं तरी घाबरला होतास बघ. मंथली तुला तर माहिती की माझ्यावरती किती मोठं संकट आहे. माझी आई देवा घरी जाताच माझ्या बापाने दुसरं लग्न केलं आणि मला करोडोच्या संपत्तीतून बेदखल केलं. बापाच्या विरोधात कोर्टामध्ये केस टाकली असता ती केस भांडता माझाच दिवाळा उठला. त्यांनी कधी कधी वाटतं ना की सोडून द्यावा या संपत्तीचा लोभ आणि करून टाकावा आपल्या आयुष्याचा शेवट. नाही अविनाश, असं बोलू नको. अरे तू काही एकटा नाहीयेस, मी तुझ्या पाठीशी आहे. अरे माझं जीवापाड प्रेम तुझ्या पाठीशी आहे. असं बोलायचं नाही. म्हणूनच मंथली तुझी आठवण झाली ना तर मरण्याचं धाडस होत नाही ग. अगं मला त्या करोडोच्या संपत्तीचा लोभ नाहीये. माझी खरी संपत्ती तर तू आहेस मंथली. पण माझ्या बापाने माझ्यावर केलेल्या अन्यायाचा त्यांना धडा शिकवण्यासाठी मला हे पाऊल उचलावंच लागलं. होय अविनाश, आता पुढे टाकलेलं पाऊल मागे सुद्धा घेऊ नकोस. कायद्यानुसार संपत्तीचा वाटा तुला मिळायलाच हवा. आणि राहिला प्रश्न तो केस भांडण्याचा, त्यात हवा तेवढा पैसा मी पुरवेल. आणि हो, आज ना उद्या तुझ्या संपत्तीवर तुझी राणी म्हणून मलाच राज करायचा आहे ना. हे जरी सगळं खरं असलं ना मंथली, पण तू किती दिवस माझ्यावर अशी उपकारावर उपकार करशील? हे बघा विनाश, प्रेमामध्ये ना ही उपकाराची भाषा मुळीच करायची. अरे आज माझी ताई माझ्या सुखासाठी काहीही करायला तयार आहे. आणि म्हणतात ना, समुद्रातून जसं लोटाभर पाणी काढल्याने समुद्रातील पाणी कमी होत नाही, तशीच संपत्ती प्रतापराव मोहितेची सून म्हणून आज माझ्या ताईच्या मुठीत आहे. थांबा, मंथली हिची काय गरज होती? अरे असं काय बघतोस? हे घे 5,000 रुपये. आणि हो, तू एकटा नाहीये, मी तुझ्या पाठीशी कळलं आणि अजिबात काळजी घ्यायची. ठीक आहे? आणि उशीर होतो येते. अगं पण आत्ताच तर आली तू, लगेच निघते. अरे पण काय माझी वाट बघत असेल ना घरी, आणि माझे फ्रेंड पण माझी वाट बघत असतील. मला शॉपिंगला पण जायचं. बरं 5 मिनिटं इथं ना पाणीपुरीचा गाडा आहे, छान पैकी पाणीपुरी खाऊया आता. पण माझे फ्रेंड माझी वाट बघत असतील ना. बरं ठीक आहे, येते मी. चल बाय. काय म्हणतो? देवा परमेश्वरा, तुझे लाख लाख आभार. तू मंथली सारखी मुलगी माझ्या आयुष्यामध्ये पाठवली. परमेश्वरा, तुला आणखी एकच मागणं आहे रे, की मंथली सारख्या आणखी 3-4 मुली माझ्या आयुष्यात पाठव. हसीना तो हसीना, खूबसूरत हसीना, पोपट के कमाई में निकला ना मेरा कुछ. हसीना वेडी रे
मंतली, तू माझ्या प्रेमात तर वेळी झालीयस, पण माझ्या बना या खेळातही वेळी झालीयस. नाही, करोडपती बापाचा वारीस आणि मी वारीस आहे मी. आय एम सॉरी मंतली, मला तुझ्या समोर हे प्रेमाचं एक आगळं वेगळं नाटक उभा करावं लागलं. पण ते म्हणतात ना, प्रेम हे आंधळं असतं. प्रेम हे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं. अविनाशने केलेलं प्रेम हे फक्त एक गेम असतं. त्याचा फक्त पैशावरती नेम असतं. चला, पैसे हातामध्ये आले ना की माणसाचं वजन कसं वाढल्यासारखं वाटतं. आता हप्त्याभराची सोय झाली, परत एकदा कोर्टाची पायरी चढावीच लागली. कारण तुला माझ्याशी लग्न करायचंय, माझ्या करोडोच्या संपत्तीवरती राज करायचं. मग ठीक आहे मंतली, तू आम्हाला असेच देत राहणार आणि आम्ही कायद्याने खेत राहणार. घेणार आम्ही पण वसुली घेणार मेलेल्या डुकराची संपत्ती. कोणच रे आले आबा, ओळखलं पाळक धूत तिकडे सरक. विसरलाच का रे बापू, गरम गरम भज्याची दुकान. पुन्हा आज पुन्हा. अरे ओळखलं. गुन्हा काका ना तू? बरं गुन्हा काका, काय म्हणतो तुझा भज्याचा धंदा? तुझ्या पायी बोलला बे. मस्त दुकानावर येत होतात आणि ऑर्डर मारत होतात. मनात जे गायब झालाच, सालभर तुझा मुख नाही दाखवला. पण मी नावाचा गुन्हा हो बापू, गुन्हा. आता पाय कसा लावतो तुला चुना. हे गुन्ह्या, काय पैसे नाही आहेत माझ्याकडे तुझे. अच्छा, आणि आता त्या पोरीकडून घेतला एका कागद होत का रे बापू? पैसे कसले पैसे, कुठले पैसे? अविनाश बाबू, माझं नाव आहे गुन्हा. आता नाही लावलास का तू त्या पोरीला चुना? हे गुन्ह्या, तो माझा आपसी मामला आहे आणि तसही ती माझी होणारी बायको आहे. अरे एवढी चांगली साजरी पोरगी तुला कापावून नवरा करते बे. पूरी देखो तो बटरा की सेल न जवाई देखो तो बयाडे. हे गुन्ह्या, अवकातीत राहा, नाही तर याच ठिकाणी तुझा मुर्दा पाडी मी साया. अविनाश बाबू, गुन्हा म्हणतात मला गुन्हा. आणि जिच्याशी भिडला आहे ना तुझा टाका, तिचा आहे हा गुन्हा काका. आणि हे सारं रामायण महाभारत मी माझ्या डोळ्याने बघितलं. आणि या कानाची खबर त्या कानाला जर झाली ना, उभ्या मांडवात लगन मोडल, मग बोंबलशील गुन्हानं लावलं चुना म्हणून. तू आणि त्या मंथलीचा का काही पण करे, तुझं संपूर्ण आयुष्य बजे तळता निघून चाललंय. अरे ती कुठं, तू कुठं. कमीत कमी आपली अवकात बघून पाय पसरत जा. इथंच तर खरी गोमाया अविनाश बाबू आणि ईश्वराची देण आहे. माझी कामिना पुतणी म्हणाली, लहान तीर वेळा झालाय काका, घरात पडत सळत काम करशील आणि राहशील म्हणे. आता आपल्याही मागे पुढे कोणी नाही म्हणून या गुन्ह्यानं धरला कामिनी पुतणीच्या घराचा रस्ता. आता तुझा जर या गोष्टीवर विश्वास बसत नसेल तर माझ्या बापाचा का जाते बे? पचल तर पचल, का पचल बे? माझी भजायची उदारीत पचली म्हणून समज नाही. गुन्हा काका आहे बरं. मला सांग, किती तुझी भाज्याची उधार? आता कसा सरळ रस्त्यावर आला. एक काम कर, आता तुझ्याकडे जेवढे आहेत तेवढे देऊन टाक, बाकीच्या हिशोबाला नंतर पाहू. माझ्या हिशोबानुसार 1000 रुपयाच्या वर नसतील. ठीक आहे, असा तरसल्यासारखा कायले देऊन राहिला.
देत असेल तर चांगला दे, नाही तर तेही राहू दे. पचल तर पचल, का पचल बे? माझी भजायची उधारी पचल. अरे तर मग कसे देऊ? गुन्हा काकाजी, हे तुमची भज्याची उधारी घ्या ना जी. गुन्हा काकाजी, हे तुमची भाज्याची उधारी घ्या ना जी. आत्ता कसा घरच्या जावयासारखा वागला. साला अरे गाढवाचे पाहिले. बोललं का? आशीर्वाद, आशीर्वाद असू द्या म्हणलं तुमचा. आता आशीर्वाद देवाले माझ्या बापाचा काजा देवे, पण प्रसाद मात्र वाटून घ्यायचा म्हणजे झालं. कारण माझं नाव आहे गुन्हा, आणि जो माझं ऐकत नाही त्याला लावतो मी चुना. हे कबाब में हट. साल्या गुन्ह्या, आज तर मी तुला पैसे दिले. याद रख, तू जर खोटा शिक्का निघालास ना तर घात या अविनाशचे. अविनाश, अविनाश म्हणतात मला, अविनाश. ज्याचा कोणीच करू शकत नाही विनाश. आणि जो घेतो या अविनाशची पंगा, त्याला हा अविनाश करतो नंतर. नाही हात घर होऊन का म्हणून पाहत होतो. हात होईल का विचार ना, इमानदारी ना. नाही तर दुसऱ्याच्या घरी जाऊन ना भरो भरो लाटा खाऊन. कसं काय नाव? अजी खाली आहे काजी. कोण आमच्या घरी बोलून राहिला? अजी मामाची घरी आहे का? मामाची? कोण मामाची बोल्या? कोण मामाची बोल्या? अजी नमस्कार. त्यासाठी आता पहिल्यांदा तुमच्या घरी आलो ना म्हणून नमस्कार. अबे, ज्याच्या घरी जवान मुले आहेत नेमकं त्याला मामाचीच काऊन म्हणता रे तुम्ही? अजी तर या रिश्त्याशिवाय दुसरा रिश्ताच नाही सोबे म्हणून नमस्कार. कामाच्या बोल. कोमल आहे का घरी? कोमल माझ्या पोरीसोबत तुमचा कोणता काम? काय नाही, तो चौकात नाही का माझा पान ठेलाय, ते हे तुमची कोमल नाही का सकाळ दुपार संध्याकाळ नाही का खरे नेते, त्याची नाही का उधारी मागायला. माझी पोरगी खरे खाते, मरते हे नाही वाचे. माझी नाही का खऱ्याची उधारी नाही का 1100 रुपये, आणि या भाऊचे नाही का सट्टापट्टीचे 750 रुपये तेही मागायला. नंबर एकाना लावते हे, मरते नाही वाचे हे. आता देवाचा झाला तर किती दिवस? होती. 2 दिवस नाही 8 दिवस. होती. 2 महिने कोणी उधारी देत नाही. दिले 2 महिने उधारी देऊन आम्ही का मातीचे घेतलं खाऊ? हो. खावा घेवाचा लाडी, पण व्यवहारात कसा चोख पाहिजे. नाही, माझा व्यवहार मोठा साप आहे. म्हणूनच नाही का तुम्ही या घरात बसा बाबा, बसा. पैसे आणतो मी. एवढे द्या. माझा व्यवहार मोठा साप आहे. असा सुचवतो या भडव्याचा. त्यामुळे कोणाच्याच घरी जेवणात पैसे मागवले नाही गेले पाहिजे. माझ्या पोरीला घरी खावायला शिकवते ते. असा जाम सुचवतो. बाबू, पैसे आणतो काय? चाय पाणी पिया. बाबू चहा पाणी नाही घेत. मी पाणी पेईन. चाय पाणी पिया. रोज करून आलं ना चहा. पैसे आणतो. टेन्शन घेवायचं नाही, एवढे पैसे भेटले मामाजीच्या घरचं. पाणी पी मा, पाणी पी. ये बापू ये. मला हिशोब नाही समजला, बरोबर सांग. या भाऊचे नाही का सट्टापट्टीचे 750 रुपये. 850 कमी. हा 850 कमी, आणि माझी खर्याची उधारी 1000. पैसे माझ्या पोरी. असा सुचवलं जुन्या जागेवर. साल्याला रोज बसावच्या वेळेस माझी आठवणी. अबा, कुबेर राजधानी मणिपूर. ये कोणता नंबर आला?
किती पैसे असं का आमच्या घरी जेवण करायला आलास का बे? माझ्या पोरीला कर असं सुचवलं भडवेचा जेवणात कोणाच्या घरी उदारी खर्रे मागाल त्याचे पैसे नाही जातील. हा नाही माझी पोरगी केवढी हो माझ्या नावावर उदारी खर्रे खावायला जाते हे शकुंतला हे माझीच हो तुझ्यावर तर डाऊटच आहे माझा. बरा झाला मेलीस तर डबल मारलो असतो तू हो. आणि भगवंता अरे पोरगा भावा म्हणून एवढा मोठा कोंबडा कापलो होतो तुला ते पोरगी दिलास आणि दिलास तर दिलास सर्व गुण माणसाचे दिलास. नाही सकाळपासून कुठे गेली तर पत्ता नाही आहे. चांगली सकाळीच उठते गरम गरम उठून खाते दिवसभर कुत्रीवाने हिंडावले जाते एकदम सायंकाळी जेवणाच्या वेळेवर येते. ते पोरगी हो नाही 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 अशी पोरगी कोण हो माझी कॉमलीच हो उभ्या गलीनं खरं खोटं देता म्हणते ही नाही वाटते हे अहो कोंबले अशी वागशी तर कोण लग्न करेल तुझ्यासोबत हा पाहणं तर माणसाला खातेच का म्हणते बाय बाय खाल्लं पिचिकनं चुकली अशी वागशील तर कोण लग्न करेल वो. चांगला सलवार सूट घेऊन दिला तर वापस केलं ना तर बरमुडाना टी शर्ट घेऊन आली आणि त्याच्यावर माझी जवानपणीची शर्ट घालते ना पट नाही लावे चालली हत्याचे कान हलवत हो. तू ये घरी ये नाही तुझ्या सुतवलं ना आज तो माझा डोकसाच खराब आहे. कमले तू येच आज घरी हो असा सुतवतो कोणता गेम आला तर पाहतोच. एका दाण्याने गेला बहीण मला का झाला असता हा एक दाना आला असता तर. आता एक काम करतो चौक्यात जिरो आणि ढोड्यात जाऊन शिरो. चल बापू घरी नाही आता झोपूनच जा तुम्ही. काय खालीस का तू पाहत होतो एवढा मोठा खरं खाल्लीस तर नाही खाल्लं तरी काही बोलते. सगळा खर्रा घिटकलं तर पोता नाही लागू दिलं. माझ्या पोरी अशा सुपाऱ्या पोटामध्ये घिटकशील तर संडासात सुपारीच्या झाडा वापल का कोटी खाल्लं का पाय दिसते का सांगते तशी देवाघेवाच्या पोरीनं अशी बोलते ना चांगली वागते हे. तू कसं वागते आता देवाघेवाच्या पोरीनं कसं वागा हे नाही शिकले तुला नाही समजत. चालली जशी कधी पाहतो तुझं असंच राहते माझ्यासाठी. तुझ्या बायकोना पान ठेल्यावर बसवायची उजागरी राहिली नाही आहे. त्या पान ठेल्यावर देतो त्या पान ठेल्यावर माझ्या नावाची उधारी करून ठेवलीस. गावातले लोक तुझ्याबद्दल का म्हणतात माहित आहे का म्हणतात तुझ्या पोरीला आमंत्रण राव का नको राव पहिलंच पंक्तीला येऊन जेवायला बसते म्हणते. तो एखाद्या तिली वाजवतेला पाणी पोटवर दूध विकते तो तरी म्हणत होता का संपत भाऊ तुझ्या घरी पोरीला खावायला देतेस का नाही का म्हणते. जेवायला बसली का 2-2 पंक्ती होतील तरी नाही उठे म्हणते. तुला माहित आहे ना मला वांग्याची भाजी त्या दह्याची कढी किती आवडते बापू. घरी खाणं लोकांच्या घरी खायला जाते आता पोळी शोकावची का गरज होती. सरपंच मिरी म्हणत होती ज्या पोळीमध्ये म्हणते गावातलं सडला पाणी जाते त्यात तुझी पोरगी पोटरे झोका पोटरे. त्या मिरीनं फिरी का सांगते का मला एवढी नावाची झाली नवरा सोडला तिनं पण तिनं अजून मला खरा सोडलं का आणि ते सांगते तू चढतेस. ते खऱ्याच्या नाही सांगितलं ना सांगतो ना एवढ्यानं त्या व्यसनमुक्ती केंद्रवाल्यांले नाही त्यांचे कुठे मजाचे ना इगलचे डब्बे लपवलेत ना तर मीच सांगितलं नाही तर माझं नाव कोमली नाही. सांगते ना बे इच्छाच मागे अंधार लोकांना सांगते दंडा. अरे परमेश्वरा अरे कशाला मला खाली ठेवलास का मला उचल होतं हिला तरी उचल.
कहाले मरशील का? तू कहाले मरशील? मीच मरतो. तू चांगला 100 वर्ष जग. हे मरते ना 8 दिवस झाला जराशी शिशी उशाला नेऊन ठेवतो पेईल म्हणून तू अशी ढकलून ठेवते. हे मरते हे सांगते भोतो मला. हो म्हणजे बापू तू माझ्या जीवावर उठलास. हो त्रास आहे तुझ्या बाई. जा कोठे जाऊन जीव दे. का बोललास बापू? जा कोठे जाऊन मर म्हणतो. चालली जशी. खरंच बापू मी जाऊ? हो माझी माय असती तर मलाची बोलली असती का? चालली जशी माझ्या पोटी आला असं भशाला तू जल माले. चालली रडते का मारबत खेदाडते तोच नाही समजे माले. नाही अशी कोणी पोरगी राहते का? मामा तुम्ही काय उगीच तिला काही बोलता? तिचं वय सगळं खेळण्याचं कुठण्याचं आणि तशी तिच्या अंगावर जबाबदाऱ्या नंतर कळेल ना तिला. तुमची भाषी आहे ना हो घरचा. तेच म्हणतो तू भाची असून या घरासाठी पाण्याच्या चाटर शिजवतेस आणि स्वतःची मुलगी असून घगरावर पाणी तरी आणते झाडू तरी मारती नाही. एकच तू माझ्यावर जीव लावतेस ताई म्हणून नाहीतर मी आघात सोडून तवा कोणा थांबवला तुला? कोणा थांबवला तुला? कोणा थांबवला? तू कुठे जाणार नाही. मला अंगाला त्रास नाही. जा पाटलाच्या विहिरीत आता भरपूर पाणी आहे. नाही तर कोरड्या विहिरीत उडी घालशील हात पाय मोडून बसशील. आता काय बरं वाईट करायला गेली तर बरं वाईटच करेल ना. तू काय टेन्शन घेते? बरू दे तू भाची आहेस माझ्या मुलीसारखी. मोठं टेन्शन आहे त्या पोरीचा मला. म्हणजे नाही जाणार? खरंच नाही जाणार? हो खरंच नाही जाणार? हो पहा बरं खरंच नाही जाणार ना? मुलीची नाही जाणार आहे. मग मी पण नाही बोलणार तुमच्याशी. तुझ्या माझ्याशी नाही बोलणार आहेस? नाही. तिच्यासाठी नाही थोडीशी नाही म्हणजे तिला आणून घेऊन चांगलं छोड. प्रेमाने घेऊन या. हो खांद्यावर बसवून आणतो. हो मरून गेली तर पोलीसवाले मला सुटवतील. मरू नको पाटलाच्या विहिरीत भरपूर पाणी आहे. खरंच यांच्या भांडणातही मायाचं होणार. एकमेकांवर रुसणाऱ्या यांच्या काळजात असं निस्वार्थ प्रेम दडलं आणि तेच प्रेम मला सुद्धा या घरात मिळालं. माझे आई वडील नाही आहेत पण माझ्या मामाने मला आई वडिलाची कधीच कमतरता भासू दिली नाही. त्या परमेश्वराच्या चरणी फक्त एकच प्रार्थना आहे की ए बाबा या माझ्या घरातील लोकांना असंच ठेवा हसत खेळत. तुझ्या फाशीच्या जवानीवर या अविनाशची कधीपासून नजर होती आणि जिच्यावर अविनाशची नजर असते ना तिला हा अविनाश कधीच सोडत नाही. मंथली सारख्या कित्येक सुंदर श्रीमंत तरुण मुलीची मी शिकार केली. मग ही तर एक लावणीवाली. लावणीवाली असली तरी आहे मात्र चंद्राची कोर. चला करून लावणीचा बहाणा साधतो इच्छा शवानीवर निशाणा. नंदा अगे नंदा नंदा देख आ गया तेरा बंदा. ऐसा चला तेरा लावणी का धंदा. एवढं दचकायला काय झालं? तुझा नेहमीचाच गिराईक नाही का? तुझ्या मामानीच सांगितलं लावणीला सुरुवात करायला. मामा हे स्वतः बोलले? हा मग स्वतः बोलले. मामा येईलच. तू काळजी करू नको. लावणीला सुरुवात.
खूपच आवडली, पण त्यापेक्षाही जास्त आवडली तुझी ही तंग कपड्यातून फुटून दिसणारी चवाली. तुला चांगलं माहिती की वाह्यातपणा मला अजिबात आवडत नाही म्हणून. पण मला आवडतो ना, असला वाह्यातपणा मला आवडतो. अगं परमेश्वराने तुला एवढी मस्त जवानी बहाल केली, ती काय अशी पडद्याला सोडून ठेवण्यासाठी पायरी सांभाळून मला नंदा आता पायरी सांभाळायची वेळच नाही. आणि अशी संधी बार येत नारायण माणसा, जर का मला तुझे इथे येण्यामागचं उद्देश आधीच माहिती असतं ना, तर मी माझ्या उंबटावर तुझ्यासाठी सापडी पडवली नसती. मी नाही त्यात कडी लावा. वेळ खाऊन पेढे गावला जाऊ नको. नंदा तू एकदा ना माझी झाली ना, तर तुला असं नक्षीकांत सोन्याने म्हणलं. नक्षीकांत सोन्याने म्हणवेल. तुला काय वाटतं ही नंदा म्हणजे पैशासाठी स्वतःला बाजारात विकणारी एक बाजार वस्तू आहे? नाही की जरी माझा पेशा असला तरी माझं चारित्र्य अगदी निष्कलंक आहे, आणि मी माझ्या चारित्र्यावर तुझ्यासारख्या भामट्याची सावलीही पडू देणार आहे. म्हणून घेतला प्रत्येक स्त्री ही सुरुवातीला असंच बोलत असते, पण एकदा का तिला पुरुषाचा स्पर्श झाला ना, नंतर तोच स्पर्श तिला हवासा वाटतो. तो स्पर्श तिला हवासा वाटतो. अहो, पण नंदा त्यातली नाहीये. सोडणार नाही रे तुला. सोड तिला. असह्य मुलीवर बडतबरी करताना तुला काही लाज शरम आहे का नाहीये? लाज शरम आणि या कोटीवर. अहो साहेब, ज्याला लाज शरम नसते ना, तेच लोक या कोठीची पायरी चढतात. आणि आज तुम्ही सुद्धा तीच पायरी चढलात जी आम्ही चढलो. खबरदार, माझ्या चारित्र्यावर बोट सुद्धा उचलण्याचा प्रयत्न केला असता. तू समजतोस तसा इथे येण्याचा माझा उद्देश नव्हता. काय अधिकार माझ्या इथे येणाऱ्या पाहुण्यांचा अपमान करण्याचा? त्याला घेता काढा तोंडे दाखवलं पाहिजे. बरोबर बोललीस नंदा. आता तुला आमची काय गरज नाही.
आता आपल्या शहरातील एवढी श्रीमंत प्रतिष्ठित लोकच तुझ्यावर आपलं सर्वस्व उधळायला तयार असल्यावर तुला आमच्या सारख्याची काय गरज? अरे तोंड सांभाळून बोल, नाहीतर इथंच थोबाड लाल करेन तुझं. आउट! आय सेड आउट! सभ्यपणाचं कातडं पांघरलेला कोण होता हा नालायक माणूस? दररोज माझी लावणी ऐकली होती. पण आज बाबा घरात नाही. पण बरं झालं आपण देवासाठी धावून आलो. पण मला माफ करा, मी आपल्याला ओळखलं नाही. मोहिते साहेब तुम्ही आणि आमच्या गरीब ठाण्यात अगं नंदा यांना ओळखलंच नाही का? हे श्रीमंत मोहिते साहेब आहेत. अगं यांच्याच मदतीने एकदा मी तुझ्या मामीला वाचवू शकलो होतो. ते अगं बघत काय बसली, घरी पाहुणे आले, चाय पाणी काय. थांब पोरी, खरंच मला इथे काहीही नको आहे. मी इथे काही वेगळ्या कामानिमित्त आलोय. आणि ही कोण आपली? जी बाची आहे माझी, लहानपणापासून माझ्याच तर हातावर मोठी झाली. खरंच इथे परमेश्वराची किमियाच म्हणायची. अगदी तोच चेहरा, तेच. कदाचित घरंदाज स्त्रियांच्या वेशात तिला माझ्या मुलासमोर आणलं तर कदाचित माझा मुलगा. जे काय म्हणायचं आहे ते समजलं नाही मला. सांगतोस, तुला माहिती आहे संपत, अरे या शहरातील श्रीमंतांपैकी एक आहे मी. पण एवढी सारी गर्भ श्रीमंती असूनही नशिबानं पांगडा आहे. माझ्या मुलाच्या जेमतेम वयातच माझी पत्नी मला सोडून निघून गेली आणि एकटेपणा माझ्या वाट्याला आला. पण 2 पोरांच्या सुखासाठी मी स्वतःला सावरलं. मुलं मोठी झाली, त्यात माझ्या लहान मुलाचं त्याचा जीवापाड प्रेम असणाऱ्या मुलीशी लग्नही झालं. पण नियती कुठं पाठीशी येऊन उठलं. लग्नाच्या 4थ्याच दिवशी तीही हे जग सोडून निघून गेली. आणि या धक्क्याने माझा मुलगा, माझा आनंद वेळा होऊन बसलाय. डॉक्टरांची खूप इलाज झाले. अगदी गाव गल्लीपासून तर देश विदेशांपर्यंत साऱ्या डॉक्टरांशी कन्सल्ट करून झालं. पण शेवटी काहीही सार्थक लागलं नाही. शेवटी डॉक्टरांचं म्हणणं पडलं की तिच्याच चेहऱ्याची मिळती जुळती एखादी सुंदर युवती जर त्याच्या आयुष्यात आली तर कदाचित तो बरा होऊ शकतो. आणि तेवढ्या त्या पोरीची लावणीची जाहिरात माझ्या नजरेत आली आणि मोठ्या आशेने मी तुमच्यापर्यंत आलो. नाही, पण आमच्याकडून तुमची काय अपेक्षा आहे सांगितलंच नाही तुम्ही. तुमची ही नंदा माझ्या अण्णांची पत्नी म्हणून काही दिवसांपुरती जर त्याच्या आयुष्यात आली तर फार उपकार होतील तुमचे. काय साहेब, ओ हे कसं शक्य? नाही, मला जाण आहे तुम्ही केलेल्या त्या उपकारांची, पण त्या उपकारांची अशी जीवघेणी परतफेड करायला लावू नका. म्हणजे दादासाहेब, अरे संपत, मी तर तुझ्याकडे उपकाराची परतफेड मागायला नाही, तर माझ्या पोराच्या प्रेमापोटी त्याच्या आयुष्याची भीक मागायला आलोय. त्या मुलाच्या प्रेमापोटी मी नंदाची अब्रू नाही देऊ शकत साहेब. अरे तू त्याची चिंता करू नकोस. त्यासाठी मी तुला लागेल तेवढा पैसा देईन. आणि राहिला प्रश्न हिच्या इज्जतीचा, तर मी एक घरंदाज माणूस आहे. तिच्या चारित्र्याला कसलाही कलंक लागू देणार नाही याची जबाबदारी माझी. पैसा किती पैसा द्याल हो तुम्ही, पण त्या पैशाने माया ममता विकत घेता येत नाही साहेब. खरं बोललास रे संपत, अगदी खरं बोललास. बघ, ही माया ममता आहेस निराळी. बरं, येतो. आणि कदाचित जर तुमचा विचार बदलला तर जरूर. मामा, तुम्ही त्यांना असं निराश करून पाठवायला नका हो. मग काय करू? तुला त्या बापाच्या दुनीत पाठवू? मामा, हे पाप नसून तर पुण्य आहे. माझ्या पुढे जर एखाद्याचं आयुष्य घडत असेल तर मग यात वाईट काय आहे? आणि मामा, तुम्हाला असं वाटतं ना की या बेइज्जतीच्या दुनियेपासून दूर राहून मी माझा सुखी संसार करावा. पण मग ते सुख मला या घरात मिळणार नाहीये. मग आज जेव्हा माझा सुख स्वतः माझ्या दारात चालून आलाय तर तुम्ही त्याला दूर का म्हणून नंदा त्या विड्याच्या सहवासात कशी जगशील तू? कसं आयुष्य घालवशील? आणि तेही काही दिवसासाठीच. काही दिवसांसाठी का असेल मामा, पण मला संसार केल्याचं सार्थक होईल. आणि इथे तरी कुठले सुद्धा लोक येतात चालते शरीरावर हाव टाकणारे. मग या सगळ्यांपेक्षा तो वेळा काही वाईट आहे का? मामा, मला माहिती आहे ना तुम्हाला माझी काळजी जास्त आहे, पण मामा
मला स्वतःपेक्षा तुमची काळजी जास्त आहे. मामा, फक्त एकदा माझ्यासाठी हो म्हणता ना. मामा, तुम्ही माझे चांगले मामा आहात ना. फक्त एकदा माझ्यासाठी हो नंदा म्हणा. नंदा मी सर्व बघू शकतो, तुझ्या डोळ्यात अश्रू नाही बघू शकत. ठीक आहे, तू म्हणतेस तर कळवीन मी त्यांना. तुम्हाला शिवाय आवडतं? हो हो. चला, तुमची छान शिरा करते. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व झाडीपट्टीमधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगिरे या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. धन्यवाद.